श्लोक 32. महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान मे आत्मा महादृदृक्. या श्लोकामध्ये एकूण 8 नाव आली आहेत. त्यातलं पहिलं नाव बघू श्लोकातलं, महाबुद्धिः. क्रमाप्रमाणे 173 नाम. ओम महाबुद्धये नमः. बुद्धिमतामपि बुद्धिमत्वात् महाबुद्धिः. म्हणजे बुद्धिमंतांमध्ये सुद्धा जो महान बुद्धिमान आहे म्हणून त्याचे एक नाम महाबुद्धी. महाबुद्धी या संज्ञेने तो ओळखला जातो. आधीच्या महाबलज या संज्ञेमध्ये परमेश्वर कसा आहे, सर्व समर्थ आहे असं सांगितलं. या संज्ञेमध्ये, महाबुद्धी संज्ञेमध्ये तो सर्वज्ञ आहे, सगळं काही जाणणार आहे असं म्हटलं आहे. महामाय आणि महाबुद्धी ही 2 नामं आली आहेत. ती भिन्नार्थक आहेत, भिन्न भिन्न अर्थ आहेत त्यांचे. ती असवर्ण होय, कारण त्यात भिन्न वर्ण आहेत. पण जी नामं सवर्ण आहेत तीही समानार्थक नाही. म्हणजे जरी सवर्ण असली तरी त्यांचे समान अर्थ असतीलच असं नाही. ती सुद्धा भिन्न भिन्न अर्थाचीच आलेली आहेत. आणि म्हणूनच ती पुन्हा पुन्हा आली असली तरी सुद्धा ती निरर्थक नाहीत. काहीतरी वेगवेगळा अर्थ त्यातून उत्पन्न होतो. महामाया या नामामध्ये माया म्हणजे विद्या, कल्पकता, रचना, कौशल्य, हुन्नर, कारागिरी. माया म्हणजे हस्तलाघव, वस्तू यथार्थपणे हेरण्याची शक्ती. म्हणजे मग बुद्धी त्यात आलीच. कोणीही कितीही कल्पक झाला तरी सर्वाश्चर्यमय विश्वरचना करता येईलच असं नाही. कितीही बुद्धिमान झाला तरी त्याला तिचं स्वरूप यथार्थपणे आकलन होईल असं नाही. महाबुद्धिमान म्हणवणारे सुद्धा, तत्ववेत्तेही त्याबाबत आपापल्या उपपत्ती बसवतात इतकंच. त्यात तत्वनिर्णयापेक्षा रुचिनिर्णय जरा अधिक असतो. भगवंतांनी केलेली एक एक गोष्ट सृष्टीचं निरीक्षण करताना बघून अचंबित व्हायला होतं. बनलेली ही शरीरे, त्याचा अभ्यास करताना डॉक्टर सुद्धा अचंबित होतात. आपलं जे शरीर आहे या शरीराची रचना बघताना डॉक्टर सुद्धा अचंबित होतात. डोळ्यांचे डॉक्टर असो, हार्टचे डॉक्टर असो, हाडांचे डॉक्टर असो, कानाचे, नाकाचे, या सगळ्या शरीर रचनेचा अभ्यास करताना, सर्जरी करताना नक्कीच विचार करत असतील की कसे एक एक अवयव बनवले असेल परमेश्वराने. कोण हा अति बुद्धिमान असणारा, शक्ती असलेला आहे, ही काहीतरी वेगळी शक्ती आहे असं निश्चितच त्यांच्याही मनात येत असेलच. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग म्हणजे जड आणि चेतन मध्ये सुद्धा भेद दिसतात. पण संवेदना त्यांच्यातही असतेच. 100 वर्षाहून अधिक झाले असतील जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलं होतं की पशुसृष्टी यात कमी अधिक बुद्धी आहेच. काय खायचं, काय विषारी आहे म्हणून नाही, हे ज्ञान जात्यास त्यांच्यामध्ये असते. वनस्पतींमध्ये सुद्धा असते, त्यांनी जगदीशचंद्र बोसांनी सिद्ध केलेलं आहे. क्वांटिटी क्वालिटीमध्ये सुद्धा फरक असेल पण बुद्धी मात्र सर्वांना असतेच. प्रत्येकाला बुद्धी संवेदना देणारा मात्र कोणीतरी वेगळा आहे, कोणीतरी ती शक्ती आहे. गणितज्ञांची बुद्धिमत्ता, कवी अगर कलाकाराची बुद्धिमत्ता, शास्त्रज्ञ अगर राजकारणी व्यक्तींची बुद्धिमत्ता, हे सर्व वेगवेगळे प्रगट झालेले बुद्धिमत्तेचे प्रकार त्या एका सर्वज्ञ अशा शक्तीपासून, बुद्धिमत्तेपासूनच ते सामर्थ्य या सगळ्यांना मिळत असतं. भगवंतांनी म्हटलंच आहे अध्याय 10व्या श्लोकामध्ये, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. जे भगवंताला भजतात त्यांची बुद्धी तर बुद्धिमतां वरिष्ठम, हनुमंताप्रमाणे असेलच. ददामी बुद्धी योगंतन येन माम उपयांति ते. त्यांना मी तशी बुद्धी देतोच. जे माझंच भजन करतात, मलाच नेहमी माझीच उपासना करतात, त्यांना मात्र मी नक्की वेगळ्या प्रकारची बुद्धी देतच असतो. ददामी बुद्धी योगंतम. अर्थात येथे असं म्हटलंय की मला प्रेमपूर्वक सतत भजणाऱ्यांना मी तत्वज्ञानरूप योग देतो. माझ्या प्रभावामुळे त्यांना सर्व बोध होतो. म्हणजेच सर्वांना धी देणाराही तोच आहे, भगवंतच आहे. ज्याच्याकडे अमर्याद असतो तोच हे सगळं देऊ शकतो.
ज्याच्याकडे मर्यादित असतं तो इतकं देऊ शकत नाही, पण भगवंताकडे काय आहे, अमर्याद आहे, आणि म्हणूनच तो सर्वांना सर्व काही देत असतो. ही बुद्धी भगवंतानेच दिलेली आहे. बुद्धीचं स्थान म्हणजे ज्याला आपण ब्रेन म्हणतो, याची रचना किती विलक्षण असेल. स्मरण, विस्मरण, आकलन कमी जास्त प्रत्येकाच्या कुवतीनुसार असेलही, पण त्या मेंदूची रचना अगदी सूक्ष्मपणे करणारा तो परमात्मा खरंच किती बुद्धिमान असेल. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये जी धी शक्ती आहे ती भगवंतानेच दिलेली आहे. असा हा स्वतः तीव्र सूक्ष्म बुद्धी असणारा श्री विष्णू महाबुद्धी या नामाने निर्देशित केला आहे. श्लोक 32 174 नाम बघतो आपण. महावीर्यः. ओम महावीर्याय नमः. महदुत्पत्ति कारणम विद्यालक्षणम वीर्यमस्येति महावीर्यः. म्हणजेच सर्व सृजनाचे सामर्थ्य म्हणजे वीर्य होय, त्याचे उगमस्थान आहे. स्वतःच परमेश्वर कारण सर्व सृष्टीच्या सृजनाची प्रक्रिया त्याच्यापासूनच सुरू होते, आणि म्हणून त्या दैवी शक्तीला म्हटलंय महावीर्य, महत् उत्पत्ती कारणम. त्या दैवी शक्तीला महावीर्य म्हटलंय कारण संतानोत्पादन क्षमता म्हणजे ही वीर्य आपल्याला माहिती आहे. कार्यक्षम वैदिक शक्ती म्हणजे वीर्य होय. बीजाच्या ठायी एक मौलिक शक्ती असते. कालशक्तीने परिपक्व झाले म्हणजे ते वीर्यवान होते. पुढे त्याला योग्य खतपाणी, योग्य भूमी, मशागत मिळाली की ते समृद्ध होतं, वीर्यवत्तर होतं. जसं एका तिळाचे 10,000 तीळ होतात, तेव्हा तिळाची वीर्यता 10,000 पट वाढली असं म्हटलं पाहिजे. पण ही वाढ मुळात वैदिक शक्ती संपन्न असा तो तीळ असेल तर होते. पोचट, निवीर्य तिळाची तशी वाढ होणार नाही. तो स्वतः मग कुजवून माती व्हायचा. पण तो वीर्य संपन्न असा म्हणजे वैदिक शक्ती संपन्न तीळ असेल तर 10,000 पट ते वाढेल. अन्यथा तो पोचट तीळ कुजून त्याची माती होते. तेवढीच त्याची योग्यता असते. परमेश्वर जो या अनंत विश्वकदंबाचा बीजभूत आहे त्याचं वीर्य किती म्हणावे. या विश्वकदंबावर किती कदंबे लागतात ही गणती कोणी करूच शकत नाही. आणि तो परमात्मा इतका वीर्यवान आहे की त्याला त्याची खबरही नाही. किती उमलली, किती गळाली, चिंताहीनच वेलीला, वीर्याची त्याही लीला. असा हा महावीर्य परमात्माच होय. इष्ट कार्य घडवून आणण्याची क्षमता म्हणजे वीर्य, ते त्याच्याकडे अचाट अचंबित करणारे आहे. महाबुद्धी आणि महावीर्य या दोन क्रमाने आलेल्या नामांनी ब्रह्म आणि क्षत्र या दोन मुख्य वर्णांचं समाजातील नेतृत्व सूचित करतं. महाबुद्धी ही जे ब्रह्म जाणणारे असतात, उत्तम आचरणाने स्वतःला घडवतात, त्यांच्याकडेही सुद्धा ही महाबुद्धी असते. आणि जे ज्याला काय म्हणू क्षत्रिय, ते सुद्धा महावीर्य असतात. या दोन क्रमाने ब्रह्म आणि क्षत्र या दोन मुख्य वर्णांचं समाजातील नेतृत्व यात सूचित केलेलं आहे. पण तो जो आहे संपूर्ण सृष्टी घडवून आणणारा आणि सगळ्यांना हे सामर्थ्य देणारा, तो किती महावीर्य आहे, म्हणून त्याला महावीर्य असं म्हटलं आहे. नुसतं वीर्यवान नाही, वीर्यवान तर नाही, तर महावीर्य असं भगवंताला म्हणून त्याला ही एक संज्ञा दिलेली आहे. श्लोक 32 175 नाम बघतो आपण. महाशक्ती. ओम महाशक्तये नमः. महती शक्ती सामर्थ्यम अस्य इति महाशक्ती. ज्यांची शक्ती अर्थात सामर्थ्य अति महान आहे आणि म्हणून भगवंतांना महाशक्ती ही संज्ञा दिली आहे. कारण भगवंत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ होय, म्हणून ते महाशक्ती म्हणावयाचे. जसे प्रत्येक आंब्याच्या बीजाच्या ठायी आम्रफल निर्माण करण्याची शक्ती असते, पण प्रत्येकच बीजाच्या ठायी फलोत्पत्ती होण्याचा संभव नसतो. ज्या बीजाच्या ठायी वीर्य आहे तिथेच फलसंभव होतो. अपक किंवा जीर्ण बीजाच्या ठायी ती क्षमता किंवा ते वीर्य नसते. परिणामावरून परिणाम क्षमतेचे वा
क्षमतेवरून वैजिक शक्तीचे अनुमान होतं. शक्ती, वीर्य, विक्रम ही एक उभारणी आहे. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकात विश्वरूप भक्तांना अर्जुन स्तुती करतोय की अनंत वीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. हे अनंत सामर्थ्यशाली, पराक्रमशाली अशा आपण सगळे जग व्यापलाय आणि म्हणून आपण कसे आहात? सर्वरूप आहात. सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. नमस्कार करताना आपल्याला पुढून नमस्कार करतोय, मागून नमस्कार करतो. नमोस्तुते ते सर्वत एव सर्व असंही वर्णन आलेलं आहे त्या ठिकाणी. या आपल्याला हे सामर्थ्यशाली, आपल्याला पुढून मागून नमस्कार, हे सर्वात्मका, आपल्याला सर्व बाजूंनी नमस्कार असो. कारण आपण कसे आहात? अनंत पराक्रमशाली. आपण सर्व जग व्यापलाय म्हणून आपण कसे आहात? सर्वरूप आहात. भागवतामध्ये सुद्धा एक श्लोक आलेला आहे की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः. म्हणजे जो ब्रह्मांडाची रचना, पालन आणि विनाश करणारा आहे, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या अर्थाने की तो सगळं रचना, पालन आणि विनाश करणारा असा आहे. आणि मनुष्यांच्या तापत्रय विनाशाय म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक पीडा, त्यांचा त्रास जो समाप्त करतो त्या भगवान श्रीकृष्णाला वयम नुमः, आमचा नमस्कार असो. जो विश्वोत्पत्तीसाठी निरंतर शक्तीचा उपयोग करतो तो कसा आहे? महाबुद्धी आहे, महावीर्य आहे आणि महाशक्ती आहे. त्याच्याशिवाय दुसरं असं कोण असेल बरे? परमात्म्याने आम्हा मानवांना 3 शक्ती दिल्या आहेत. एक म्हणजे इच्छाशक्ती, दुसरी ज्ञानशक्ती आणि तिसरी क्रियाशक्ती. केवळ कुठल्याही कार्याची इच्छा असून चालत नाही, त्यासाठी ज्ञान हवं. ते ज्ञान वाढवायला हवं आणि मग त्या कार्याला रूप देण्यासाठी आकार देण्याची आवश्यकता असते, रूप आकार देण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी शक्ती वाढवावी लागते, क्रियाशक्ती वाढवावी लागते. पण आम्हाला मर्यादा असतात किंवा आम्ही मर्यादित शक्ती वापरतो. पण परमात्मा कसे आहेत? परमात्मा अनंत काळपर्यंत अनंत शक्तीद्वारा आम्हाला अनंत देत असतो. या सृष्टीमध्ये असणाऱ्या कितीतरी अनंत गोष्टी केवळ आपल्यासाठीच असतात. तो आपल्या या महान शक्तीमुळेच आम्हाला देत असतो. श्री विष्णूच्या ऊर्जेच्या बरोबर जो जोडला जातो तो त्या महान शक्तीचा अनुभव घेईल. धर्मकार्य असो, राष्ट्रकार्य असो, त्यासाठी महाबुद्धी, महावीर्य, महाशक्ती जर एकत्र आली तर काय चमत्कार घडेल. पण आम्ही मानव कुठेतरी कमी पडतो, कुठलीतरी एखादी शक्ती जास्त असते, कुठे काही कमी असतं, हे मात्र खरं असतं. पण महाशक्ती असेल तर म्हणजे वीर्य, पराक्रम, महापराक्रम घडतोच. आणि म्हणून महाबुद्धी, महाशक्ती, महावीर्य ही जी भगवंताची जोडून नामं आली आहेत, ही आपल्याला त्याचे गुणदर्शन त्यातून घडवत आहे. विष्णू सहस्रनाम श्लोक 32 बघतोय आपण. 176वा नाम क्रमाप्रमाणे महाद्युतिः. ओम महाद्युते नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की महती द्युतीर बाह्याभ्यंतराश्च अस्येति महाद्युतिः. भगवंतांची बाह्य आणि आंतरज्योती कशी आहे? महान आहे आणि म्हणून ते महाद्युती होय. स्वयं ज्योतिही होय. ज्योतिषाम ज्योतिः इति श्रुतेः. ज्योतींची ही ज्योती तेच होय, श्रुतीप्रमाण आहे. हे द्युती म्हणजे प्रकाश. हा विश्वरूप प्रकाश ज्याचा आहे तो महाद्युती म्हणावयाचा. या सृष्टीला प्रकाशरूप करणारे सूर्य, चंद्र, तारे, अग्नी इत्यादी प्रकाशही त्याच्याचमुळे. विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखविले त्यावेळी संजयही अनुभवत होता की त्यावेळी धृतराष्ट्राला सांगताना वर्णन करतायत संजय की दिविसूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. आकाशात 1000 सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचित होईल, म्हणजे होणारही नाही. ही शंका त्याच्या मनात आली आहे. इतकं ते तेज दिसत होतं, म्हणजे हे वर्णनही कमी पडेल असं संजयाला म्हणायचंय. बरोबरच असेल, कारण भगवंत स्वतः एक तेजपुंज स्वयंप्रकाश आहे आणि तेच आत्मस्वरूप श्री महाविष्णू होय.
मांडुक्य उपनिषदातही वर्णन आहे की तो प्रकाशांचाही प्रकाश होय. तर बृहदारण्यकोपनिषदात म्हटलंय की तो स्वयंप्रकाशी असं म्हटलंय त्याला. तेजस तेजस्विनामहम, हे सारे जे भौतिक तेज, म्हणूनच त्याच्या पुढे अल्प होय. तेजस्विनांचा सुद्धा हा तेज आहे. ते आत्मिक तेज कसं आहे, महान आहे. जिथे ते प्रगटते तिथे शक्ती गृहीतच आहे. द्रव्याणूंचा स्फोट होतो तेव्हा प्रचंड शक्ती आणि तत्फलित तेज प्रगट होत असतं. म्हणून महाशक्ती, महादिती ही नामे कार्यकारण भावाने निगडीत झाली आहे. आधीचं नाम होतं महाशक्ती आणि पुढे आलं हे महादिती. हे कार्यकारण भावाने निगडीत झालेली आहेत. तसंच महाबुद्धी, महावीर्य ही नामेही जिथे बुद्धी आहे तिथे वीर्य म्हणजे बल आहेच. निर्बुद्ध शक्तीवर बुद्धिमान जीव नेहमीच मात करीत असतात, हे आपण नेहमीच पाहतो. आणि म्हणून म्हटलं जातं बुद्धिर्यस्य बलम तस्य. जिथे बुद्धी तिथे बल, सामर्थ्य, काही करण्याची उर्मी असतेच. आणि जिथे सामर्थ्य तिथेच प्रभाव. कशाचा? तर तेजाचा प्रभाव प्रगट होतोच. आणि म्हणून 32व्या श्लोकात म्हटलंय की महाबुद्धीर महावीर्यो महाशक्तीर महादिती. हा क्रम जो आहे हा कसा आहे, साभिप्राय होय. श्लोक 32 177 नाम बघतोय आपण. अनिर्देश्य वपुः. ओम अनिर्देश्य वपुषे नमः. इदं तदिति निर्देष्टुं यन्न शक्यते परस्मै स्वसंवेद्यत्वात् तत् अनिर्देश्यं वपुः अस्येति अनिर्देश्य वपुः इति नामना प्रसिद्धा. अज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य नसल्यामुळे तो असा हा निर्देश ज्याचा असं केला जाऊ शकत नाही, तोच हा असा निर्देश केला जाऊ शकत नाही, म्हणून त्याला काय म्हटलंय, अनिर्देश्य. ज्याचा निर्देश केला जाऊ शकत नाही असा तो. अ लागलाय म्हणून नकारार्थी नाम, नकारार्थी अर्थ. भगवंताचे शरीर त्याच्या आकाराची व्याख्या करता येत नाही. इथे वपुः पण आलाय पुढे शब्द, म्हणून म्हटलंय भगवंताचे शरीर त्याच्या आकाराची व्याख्या करता येत नाही. व्यक्तीला ओळखायला जशी काही खूण लागते तशी या अव्यक्ताची खूण सांगता येत नाही. निर्देश्य मात्र कसं, हे बाह्य असतं. ज्याला आपण दाखवू शकतो ते बाह्य असतं, ते ज्ञेय असतं म्हणजे जाणण्यायोग्यही असतं. पण जो सर्वत्र व्यापून सर्व गह म्हणजे सर्वत्र जाणारा असूनही पुन्हा कसं आहे, अक्षर नाश न होणारा पण आहे आणि कूटस्थ गुप्त जागी पण आहे. अचल म्हणजे चलरहित असाही आहे. 12व्या अध्यायामध्ये याचं वर्णन करताना अनिर्देश्य वपुः हे सगळं आलेलंच आहे. येतुक्षरम अनिर्देश्य अव्यक्त सर्वत्रगम अचिंत्य कूटस्थ अचल ध्रुवम अशी ज्याची वपू आहे म्हणजे असा तो अव्यक्त मूर्ती आहे. 12व्या अध्यायातला 3रा श्लोक. ये त्वक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्रगमचिंत्यंच कूटस्थम अचलं ध्रुवम. कुठलंही ज्ञान प्रमाण उपयोगात आणून आत्मतत्वाचा, त्या परमतत्वाचा शोध घेणे शक्य नाही आणि म्हणून त्याला अनिर्देश्य वपुः असं म्हटलंय. श्री महाविष्णू हे महत्तत्व आपल्या प्रत्येकामधील सारभूत असं आत्मतत्वच आहे. ते एक असे ज्ञान आहे की ज्याच्या प्रकाशात इतर ज्ञाने आत्मसात करता येतात. या आत्मप्रकाशाच्या द्वारे इतर ज्ञान आत्मसात करता येतात. पण अस्थि स्वरूपाची म्हणजे भगवंताच्या अस्थि स्वरूपाची व्यक्तिगत अनुभूती होणं शक्य असेलही, पण इतरांना ते सांगता येईल अशी कल्पना होऊ शकत नाही. अगर अनुभवता येईल अशी भावनाही होऊ शकत नाही किंवा वर्णनही करता येईल अशी ती वस्तूही असू शकत नाही. असा हा अनिर्देश्य वपुः या संज्ञेने ओळखला जातो. पुढचं नाम बघूया. श्लोक 32 बघतोय आपण. 178 नाम श्रीमान. ओम श्रीमते नमः. ऐश्वर्य लक्षणा समग्रा श्रीर्यस्य सह श्रीमान. शांकर भाष्यात आलेलं आहे की श्री म्हणजे ऐश्वर्य, ज्याच्यामध्ये ऐश्वर्य रूप समग्र श्री आहे तो श्रीमान. श्रीचं लक्षण आहे ऐश्वर्य आणि ऐश्वर्य म्हणजे धनाचं वैभव, संपत्ती, अमाप म्हणजे ऐश्वर्य नव्हे.
म्हणजे खूप पैसा आहे, धन आहे ज्याला म्हणतो आपण, किंवा वैभव आहे, संपत्ती आहे, ते म्हणजे ऐश्वर्य नव्हे. तर ऐश्वर्ययुक्त असलेला श्रीला मत प्रत्यय लागलाय, आणि मत प्रत्यय लागल्यानंतर म्हणजे तो युक्त असलेला अशा अर्थाने श्रीयुक्त असा तो श्रीमान असं रूप तयार होतं. ही श्रीयुक्त म्हणजे ऐश्वर्ययुक्त कसा असतो, तर सौंदर्य आहे, ऊर्जा आहे, ज्ञान, वैराग्य, धर्म याने परिपूर्ण जो तो श्रीमान. आणि भगवंत तसा आहे, षड्गुणेश्वर्य असा असणारा तो आहे. म्हणून भगवंताला श्री हे आधी लागतं विशेषण, श्रीमान भगवंत अशाही अर्थाने. म्हणून भगवंताचे एक नाम श्री, आपण श्री भगवंत म्हणतो, श्री भगवान म्हणतो, पण त्याचे एक नाम श्रीमान या अर्थाने आहे. माता लक्ष्मी रूपामध्ये ऐश्वर्य त्याच्या सेवेत तत्पर असतेच, पण सर्व गुण संपन्न सर्वज्ञ असा तो श्रीमान आहे. शोभायुक्त समस्त संसाराला आश्रय प्रदान करणारी श्री बरोबर राहणाऱ्या विष्णूंना श्रीमान असंच म्हटलं जातं. ते श्रीपती आहेत, म्हणजे श्रीनियुक्तही आहे. श्रीचे पती जे स्वामीही आहे म्हणून श्रीपतीही म्हटलं जातं. आणि श्रीमान मत प्रत्यय लागला म्हणजे श्रीनियुक्त आहे म्हणून श्रीमानही होय. श्री म्हणजे समृद्धी, संपत्ती, धन, ऐश्वर्य तर पाहिलंच आपण त्याचा अर्थ, पण श्रीचा आणखीन एक अर्थ आहे सत्ता, राज्य, सन्मान, गौरव, महिमा, सद्गुण, श्रेष्ठता, बुद्धी आदी भावही श्रीमध्ये समाविष्ट आहेत. धर्म, अर्थ, काम हीही त्यात समाविष्ट आहेत, त्यात सामील आहेत. आणि म्हणून ऐश्वर्य लक्षण समग्रा असं म्हटलंय. ऐश्वर्य लक्षण समग्रा श्री ही यस्य, अशी ही ऐश्वर्य लक्षण समग्र श्री ज्याची आहे तो श्रीमान असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून भगवंतांचं नाम श्रीमान असं संबोधलं जातं. श्लोक 32 179 नाम बघतो आपण. अमेयात्मा. ओम अमेयात्मने नमः. सर्वैः प्राणिभिरमेया बुद्धिरात्मा यस्य सह अमेयात्मा. ज्यांची आत्मा बुद्धी समस्त प्राण्यांपेक्षा अमेय आहे, अनुमान लावता न येणारी आहे, तो अमेय आत्मा होय. आता अमेय आत्माचा अर्थ बघू की मेय म्हणजे मोजता येणारे. याआधी मला असं वाटतं आपण हे नाम बघितलेलं आहे थोडं वेगळ्या अर्थाने. मेय म्हणजे मोजता येणारे आणि अमेय म्हणजे न मोजता येणारे. अ लागला म्हणजे नकारार्थी अर्थ आला आपला. परमात्मा असा कोणालाही कशालाही मोजता येत नाही, मेय होत नाही, आणि म्हणून तो अमेय स्वरूप आहे. तो केवळ स्वसंवेद्य, तो सर्वतोनंत आहे. मेय कसे असते, ते ज्ञेय असतं. अमेय परमात्मा हा ज्ञातृस्वरूप आहे, केवळ चिद्रूप आहे. आणि म्हणून वैराग्य शतकामध्ये वर्णन आलं आहे की दिक्कालाद्य नवच्छिन्नानंत चिन्मात्र मूर्तये स्वानुभूत्येक मानाय नमः शांताय तेजसे. दिक्कालाद्य नवच्छिन्नानंत म्हणजे जे आत्मतत्व आहे ते अमर्याद आणि प्रमाणांनी मोजता येण्यासारखे नाही. ते तत्व, ते अमेय तत्व श्री महाविष्णू आहे. तो आत्मा क्षेत्रज्ञ स्वरूपात असल्याने आणि क्षेत्राच्या प्रत्येक अणुरेणूमधून क्रियाशील असल्याने, क्षेत्र म्हणजे संपूर्ण हे ब्रह्मांडही आहे आणि क्षेत्र म्हणजे शरीरही या अर्थाने आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्राच्या अणुरेणूमधून क्रियाशील असल्याने आणि सर्व साधनांचा तो ज्ञाता आहे, म्हणजे क्षेत्रज्ञही आहेच. जीवरूपाने निर्माण झालेली ही असंख्य क्षेत्रे आहेत आणि त्यांची साधनेही असंख्य आहेत. त्या सर्वांमधून त्याचे अपरिमित असे ऐश्वर्य, शक्ती सतत व्यक्त रूपाला येत असते. हे शरीर जे कार्य करतं ती सगळी शक्ती देणारा, ऐश्वर्य देणारा हा सगळा तोच आहे. म्हणजे सतत अपरिमित असं ऐश्वर्य आणि शक्ती व्यक्त रूपाला येत असते. त्या सर्वांच्या मधून, सर्व क्षेत्रांच्या मधून जीवरूपाने निर्माण झालेली जी असंख्य क्षेत्र आहे त्या सर्वांच्या मधून हे सगळं व्यक्त रूपाला येत असतं. अध्यात्मशास्त्राच्या व्याख्येत सांगायचे झाले तर कुठलीही वस्तू सिद्ध करण्यासाठी प्रमाण हवे, परिमाण हवे, त्यामुळेच यथार्थ ज्ञान होतं. प्रमा
प्रमाचा अर्थ आहे चांगल्या प्रकारे मोजता येणे, ज्ञान होणे. प्रमाणमध्ये प्रमाचा अर्थ आहे चांगल्या प्रकारे मोजता येण्यासारखं, ज्ञान होणं. असे 3 प्रकार आहेत गौतम न्यायसूत्रानुसार. एक प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं अनुमान प्रमाण, तिसरं उपमान प्रमाण आणि चौथं आहे शब्द प्रमाण. 4 प्रमाण आहेत, 3 नव्हे. प्रत्यक्ष प्रमाण गौतम न्यायसूत्रात म्हटलं आहे की इंद्रियांद्वारा कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होणं ते प्रत्यक्ष प्रमाण होय. समोर अग्नी दिसला तर त्याची उष्णता अनुभवतो आपण, हे झालं प्रत्यक्ष प्रमाण. दिसतंय डोळ्यांनी, जाणवतंय. दुसरं आहे अनुमान प्रमाण. नवा निष्कर्ष आणि सत्यापर्यंत पोचण्यासाठी अवलोकन, मागच्या सत्य आणि कारणचा उपयोग होतो. कसं तर यत्र यत्र धूमः तत्र तत्र अग्निः. जिथे जिथे धूर दिसतोय तिथे तिथे अग्नी आहेच. म्हणजे हे जे दाखवायचंय, अग्नी दाखवायचंय, तिथे धूर जो दिसतोय हे काहीतरी सत्य तिथे आहे, म्हणून पुढे अग्नी दिसतोच. वास्तविक दिसत नाही काय, आधी अग्नी, पण धूर दिसतोय म्हणजे त्या संबंधीचं प्रमाण आहेच. त्यावरून अनुमान लावता येतं की इथे अग्नी आहे, धूर आहे म्हणून अग्नी आहे. तिसरं आहे उपमान प्रमाण. कुठल्याही जाणलेल्या वस्तूच्या सादृश्यावरून न जाणलेल्या वस्तूचं ज्ञान ज्या योग्य होतं. म्हणजे आपण एखादी वस्तू जाणली आहे, त्याच्या समान जर काही दाखवायचं असेल आपल्याला तर आपण त्याप्रमाणे सांगतो. जसं दूध पांढरं आहे तर काय म्हणणार, कपडा दुधासारखा पांढरा आहे. यावरून या समान, यासारखे, या तुल्य असा अंदाज येतो, त्याला आपण उपमान प्रमाण म्हणतात. आणि शब्द प्रमाण हा एक सांगितलं होतं की आप्त पुरुषांद्वारा, महापुरुषांच्या द्वारा किंवा शास्त्राद्वारा केलेल्या उपदेशाला शब्द प्रमाण असं म्हणतात. शास्त्रात जे सांगितलं आहे की जो अनंत आहे, असीम आहे, अमेय आहे, तेच मानणं म्हणजे शब्द प्रमाण. असे हे भगवान विष्णू अमेय, त्याशिवाय दुसरं कोणीही नाही, म्हणून भगवंतांचं एक नाम आहे अमेय आत्मा. श्लोक 32, 180 नाम बघतो आपण. महाद्रिधृक्. ओम महाद्रिधृषे नमः. महांतमद्रिं गिरिं मंदरं गोवर्धनं च अमृतमंथने गोरक्षणे च धृतवानिति महाद्रिधृक्षांतोयम. असं भाष्य केलंय की अमृत मंथन आणि गोरक्षण समयी मंदराचल होऊन आणि गोवर्धन नामक पर्वतांना ज्यांनी धारण केले होते म्हणून त्याचे एक नाम महाद्रिधृक असं म्हटलं जातं. यातील मूळ शब्द जो आहे तो महाद्रिधृष असा आहे. याचं प्रथमांत रूप जे आहे ते महाद्रिधृक किंवा महाद्रिधृत असं सुद्धा म्हटलं जातं. धृत म्हणजे धारण करणारा, महाअद्री धारण करणारा. जगात सर्व काही चळत असतं, स्थानच्युत होत असतं, पण जो स्वतः स्थान सोडत नाही तो महाद्रिधृक. अद्री म्हणजे डोंगर, डोंगरही अचल असतात, ते स्थानच्युत होत नाहीत. हे डोंगरही लहान मोठे असतात, ज्यांच्यापासून डोंगरांचे फाटे निघतात. असे जे मूळ आणि मोठे पर्वत त्यांनाही महाद्री असं म्हणतात. भारतवर्षामध्ये महेंद्र, मलय, सह्य, शक्तिमान, वृक्ष, विंध्य आणि परियात्र हे जे 7 कुलाचल आहेत हे महाद्री होत. धारण जसा तंबूला त्याप्रमाणे या संपूर्ण वर्षाला म्हणजे भूखंडाला धरून आहेत. कोण? हे सगळे पर्वत. कल्पांती मात्र हे सगळे ढासळतात, ढळतात आणि अद्रिकीला पृथ्वी एकार्ण झालेल्या सागरामध्ये फुटलेल्या ढेकळाप्रमाणे मग विरून जाते. सर्व जीवांना धारण करते ती धरणी आणि तिलाही ताणून धरतो, त्याला म्हणतात धरणीधर म्हणजे महाद्री. आणि या महाद्रीलाही धारण जो करतो म्हणजे त्याला त्या जागी आपल्या जागी खिळवून ठेवतो, चळू देत नाही, तो कोण असतो? तर तो परमात्मा होय, तो महाद्रिधृक होय. म्हणजे महाद्रीलाही तो धरून ठेवणारा आहे. मोठमोठ्या डोंगरांना सुद्धा, पर्वतांना सुद्धा ज्यांनी धरून ठेवलाय म्हणून त्याला महाद्रिधृक असं म्हटलेलं आहे. अमृतमंथन आणि गोरक्षण करताना, अमृत मंथन करताना मंदराचल होऊन आणि गोरक्षण करताना गोवर्धन तोडणे ही या भगवंताचीच अवतार लीला होय. परमेश्वर छत्रीप्रमाणे नाही धारण करीत त्या गोवर्धन पर्वताला, तर गुरुत्वाकर्षण रूप
आपल्या स्वाभाविक शक्तीने धारण करीत आहे. हे झालं महाद्रिदृक किंवा महाद्रिधृत या अर्थाने. धृत म्हणजे धारण करणारा. आपण मात्र देव दानव क्षीरसमुद्राचं मंथन करताना, पर्वताची रवी खाली तळाशी जात असताना, मग प्रचंड कासव रूपात मंदार पर्वत पाठीवर उचलून धरून आणि मग 14 रत्न निघाली, त्यात देवांना अमृत प्राप्ती करून घेतली. हे सगळं वर्णन आपण पुराणामध्ये वाचतो, ऐकतो. कृष्णावतारामध्ये सामर्थ्यशाली बनून ज्यांनी गोरक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलून धरला होता, ही कथा आपण वाचली, ऐकली आहे. पण परमात्म्याच्या या सगळ्या लीला होत. गुरुत्वाकर्षण रूप आपल्या स्वाभाविक शक्तीने खरं तर तो हे सगळं धारण करतो आणि मग खेळण्याप्रमाणे कल्पांती सर्व बुडवून टाकणाराही तोच आहे, परमात्माच आहे. आध्यात्मिक अर्थ जर बघितला तर अमृतत्वाचा अनुभव घेण्याकरता साधक ज्यावेळी आपल्या दुग्ध सदृश पवित्र आणि भक्तियुक्त अंतःकरणाचे श्रवण मनन इत्यादीच्या साह्याने मंथन करत असतो. कोण तर भक्त साधक आपल्या भक्तियुक्त अंतःकरणाने श्रवण मनन इत्यादीच्या साह्याने मंथन करत असतो. त्यावेळी श्री विष्णू आपल्या दिव्यत्वाने साधकाच्या मनबुद्धिरूपी रवीला आधार देतात. त्याला त्याच्या साधनेपासून ढळू देत नाही साधकाला. असा हा धरणीधरांनाही तोलून धरणारा आणि आपल्या साधकांनाही जे भक्तियुक्त अंतःकरणाने श्रवण मनन इत्यादीच्या साह्याने आपल्या मंथन करीत असतात, अशा आपल्या साधकांना सुद्धा उचलून धरणारा हा कोण आहे? महाद्रिदृक होय. प्रभूच्या या महान शक्तीचा सदैव आदर हवा, त्यावर दृढ श्रद्धा हवी. काहीही आपत्ती आली तरी त्यावर विश्वास ठेवा, तो कधीही आपल्याला स्थानच्युत होऊ देणार नाही, हे मात्र नक्की.